नमस्कार मित्रांनो, तर आजचा आपण एपिसोड बघितला असेल। नेमकी आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉस मराठी 6 मध्ये आज नॉमिनेशन टास्क होता आणि नॉमिनेशनमध्ये 8 जण नॉमिनेट झालेले आहे। तर ते नॉमिनेट झालेले आहे त्या टास्कमध्ये सर्वात जो भारी म्हणजे आज जे वाटलं ना ते नेमकी एका मतावरती ठाम राहणं आणि ठाम राहिल्यानंतरून आपलं मत कोणालाच देणं नाही, निश्चय पक्का पाहिजे तरच आपण गेममध्ये पुढे जाऊ शकतो आणि त्यावेळेस माणसाचं समजतं की कॅरेक्टर कसं आहे। तीच वेळ आज तीच परिस्थिती आणि तशीच होतं की दिव्या शिंदे एका मतावरती ठाम होत्या आणि रोशन दादा बी एका मतावरती ठाम होते। राशन गेलं घरातून, जे होतं सिल्वरवर ब्राऊनवर आलं, पण मित्रांनो एका मतावर दोघंच्या दोघं आज ठाम होते, दिव्या शिंदे पण आणि रोशन दादा पण, की त्यांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडली। त्याशिवाय समोरच्या बिग बॉसनी गुगली टाकली होती, गुगली न घेता बिग बॉसवरतीच गुगली परत फेकून दिली त्यांनी आणि त्यांची बाजू त्यांनी ठामपणे मांडून त्यांच्या जे उभे होते नॉमिनेशनला, त्यांच्या जो मित्र होते, त्यांचे भाऊ होते, त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि वाचवलं पण। तर मित्रांनो अशाच पद्धतीने जर विचार केला आपण, दिव्या शिंदेंनी खरंच राकेशला वाचवणं योग्य होतं का? की कारण की राकेश बापट हा 12 जण मिळून तो एकटा म्हणजे तिथे टीम म्हणून जो खेळतोय, त्याशिवाय त्याचा गेम एवढा म्हणावा तेवढा गेम नव्हता। मागच्या हप्त्यामध्ये त्याच्यावरती जे ॲलिगन्स लावले होते त्याच्यामुळे तो दिसला, तिने लावले नसते तो दिसला नसता, पण मग तो बी जो गेम झाला तो बी योग्यच होता, कारण की त्याच्यावरती ॲलिगन्स लावले होते म्हणून तो दिसला आणि तो बोलला आणि तिने लावले होते म्हणून ती पण दिसली। पण त्या दोघांना काही संगतीच उभं केल्यामुळे कन्फ्युजन वाढत होतं आणि तिच्या हिशोबाने आणि दिसण्याच्या हिशोबाने जर बघितलं तर राकेश बापट कमी दिसलाय, ती जास्त दिसली। कारण की पहिल्या वीकमध्ये राकेश बापट हा दिसत नव्हता, तो चहा बनवताना दिसायचा नाही तर मग जेवण बनवताना दिसायचा, पण हा मुद्दा व्यवस्थितपणे दिव्याने सांभाळला आणि तो लावून ठेवला। ही त्या गोष्टीमुळे रुचिताला नॉमिनेट व्हावं लागलं। पण रुचिता बघितलं या दृष्टीने तर रुचिता खेळामध्ये जास्त दिसली राकेश बापटपेक्षा। पण गेम आहे, गेम आपला जर तिथं ग्रुप बनवलेला आहे, आपली जर मैत्री झालेली आहे तर मैत्रीला पुढं किंवा मित्राला पुढं नेणं हा बी एक गेम असतो आणि त्याच्यामुळे आपल्या इथले नाते कसे हे आपण प्रेक्षकांना दाखवत असतो आणि तेच आज दिव्यानी पण दाखवलेलं आहे। आणि दुसरा म्हणजे रोशन दादा मित्रांनो, तर रोशन दादानी जी बाजू लावून ठेवली होती, सागर कारंडे नॉमिनेट झाला नाही आणि रोशन दादा अडूनच होता की सागर दादा खरंच चांगलं करतोय। आणि तर आपण विचार जर केला की त्याच्यासमोर जी व्यक्ती होती ती म्हणजे प्राजक्ता होती, तर प्राजक्ता ॲक्च्युली कमी दिसलेली आहे, पण दिसले कॅप्टन होती, तिचे निर्णय चुकीचे होते, पण सागर दादा बी योग्य ठिकाणी योग्य वेळेस दिसलेला आहे। सागर दादाला मागच्याच हप्त्यामध्ये भाऊच्या धक्क्यावरती एंटरटेनमेंटचा टॅग दिला होता, त्यामुळे तर मागच्या हप्त्यामध्ये म्हणजे पहिल्या वीकमध्ये जर विचार केला तर सागर दादा जास्त दिसलेला आहे। दुसऱ्या वीकमध्ये जर आपण विचार केला तर प्राजक्ता दुसऱ्या वीकमध्ये दिसले, सागर दादा कमी दिसलेला आहे, कारण की ती कॅप्टन होती आणि तिच्यावरती संचालक म्हणून निर्णय देण्याची पण वेळ आलेली होती आणि तो चुकीचा निर्णय तिने जो दिला होता, माझ्या मतेने रोशन दादाने तो पण विचार डोक्यामध्ये ठेवला असेल की आपण आडूनच राहावं आणि रोशन दादानी आडून राहण्यामुळे आज फायदा सागर दादाला झाला की सागर आज हा नॉमिनेट झाला नाही आणि प्राजक्ता नॉमिनेट झाली। रोशन भाई यावेळेस एकदम व्यवस्थित खेळलेला आहे आणि जो व्यक्ती म्हणतो की रोशनला खेळता येत नाही, आज या दुसऱ्या वीकमध्ये म्हणून तिसऱ्या वीकमध्ये गेलेलो आहे आणि रोशनचा गेम आहे तो वर चाललेला आहे, खाली नाही चाललेला। आणि अशाच पद्धतीने त्यांनी जो निर्णय घेतला होता की चोरी झाली त्यावेळेस रोशन दादा मी ग्रुपमध्ये राहणार नाही, मी ग्रुप सोडतोय, कारण की त्यानंतर विशालने त्याला हाक करून मिठी मारली आणि रोशन दादाला परत त्यांच्या ग्रुपमध्ये घेण्यासाठी मनवलं।
ठीक आहे, रोशन दादांनी ऐकलं आणि रोशन दादा परत त्यांच्या गेममध्ये आले. पण रोशन दादांनी आता एक निर्णय पण घेतलेला आहे की चुकीचं होत असेल त्या ठिकाणी रोशन दादा जात नाहीये. आणि त्याच पद्धतीने, कारण की बाहेर बघणार फॅमिलीवाले आहे आणि त्यांची पण फॅमिली बघतीये की नेमकी तिथे 100 दिवस राहण्याच्या ऐवजी 1 दिवस असा चांगल्या पद्धतीने राहू मी दाखवल, या पद्धतीने रोशन दादा बोलले. आणि हे कम्प्लीट मनाला भिडणारं होतं की एक साधारण व्यक्ती खेड्यातून येतो आणि इतक्या चांगल्या पद्धतीने गेम पण खेळतो. त्याच पद्धतीने आज जर आपण विचार केला तर दोन पैलू आहे की दोन व्यक्ती खरंच चांगल्या पद्धतीने खेळलेले आहे, एक रोशन दादा आणि एक दिव्या शिंदे. तर यांच्यामुळे आजचा गेम बघण्यामध्ये मजा आली आणि इंटरेस्टिंग वाटला. राशन तर गेलं आहे आणि राशन जर गेलं नसतं तर आपल्याला पण एंटरटेनमेंट झालं नसतं. तर या हिशोबाने राशन गेलं पण एंटरटेनमेंटचा नक्की वादा होईल आपल्यासाठी. आणि मित्रांनो, आले असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.